ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला मारण्यात आलं, आणि ही त्याचे शिष्य लपून बसले होते की कदाचित त्यांना देखील मारलं जाईल, आणि म्हणून ते देवाची प्रार्थना करीत होते. प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय आणि त्याची 1 ते 4 ही वचने. पवित्र आत्म्याचे दान. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले, आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. तेव्हा सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळे भाषा बोलू लागले. ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला त्यावेळेस ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरले गेलेले, आणि तेव्हापासून त्यांनी येशूची साक्ष दिलेली आहे. देवाने आम्हाला देखील बोलावलेलं आहे. देव म्हणतो तुम्ही माझ्याकडे या, माझी साक्ष तुम्ही इतरांना द्या. योहान 3:16 मध्ये काय म्हटलेलं आहे? देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ज्यासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास करेल त्याचा नाश होऊ नये, त्याला जो कोणी. इथे असं म्हटलं नाही फक्त ख्रिस्ती लोक, यहुदी लोक, कॅथलिक लोक असं नाही म्हटलं. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. हीच गोष्ट आम्हाला दुसऱ्यांना सांगायची आहे. जे आमचे शेजारी पाजारी आहेत, जे आमचे नेबर्स आहेत, जिथे आम्ही काम करतो, जिथे आम्ही नोकरी करतो, त्यांच्याबरोबर आमचं संभाषण होतं, त्यांना हीच गोष्ट सांगायची आहे. फोर्सफुली किंवा दबाव टाकून ही सेवा करायची नाही. ऐकलं तर ऐकलं, नाही ऐकलं तर आपण पुढे जाऊ शकतो. त्यांचं मन परिवर्तन होणं, त्यांचं हृदय परिवर्तन होणं, त्यांचं जीवन परिवर्तन होणं हे तुमच्या हातात नाही. हे काम कोणाचं आहे? पवित्र आत्म्याचं. तुमची सेवा फक्त तुम्ही जाऊन देवाची सुवार्ता त्यांना सांगा. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, तो या जगामध्ये कशासाठी आला, त्याने काय केलं, आणि त्याने आज आम्हाला हे कारण दिलेलं आहे. ही सरळ आणि सोपी गोष्ट आपण इतरांना सांगितली पाहिजे. आणि म्हणूनच आज आपल्याला येथे या मिशन जयंतीच्या निमित्ताने जे 165 वर्ष ही मिशन जयंती आम्ही साजरी करीत आहोत, आज आम्हा प्रत्येकाला येथे बोलावण्यात आलेलं आहे आणि सांगण्यात आलेलं आहे टू प्रे, टू प्रोक्लेम and to plan. आम्ही नियोजन करायचं आहे, आम्ही प्रार्थना करायची आहे, आणि आम्हाला हे देवाचं राज्य हे वाढवायचं आहे. येणाऱ्या दिवसामध्ये तो आम्हा प्रत्येकाचं जीवन आशीर्वादित करेल आणि त्याप्रमाणे करण्यास आम्हाला सहाय्य करेल. साहेबांनी सांगितलं या मंडळीतील लहान मुलं, यूथ, स्त्रिया, पुरुष या सगळ्यांनी येऊन चर्च धुतलं, आतून बाहेरून सगळे काय स्वच्छ चकचकीत केलं. किती छान गोष्ट आहे. देवाचं जिवंत मंदिर कुठे आहे? कधी आम्ही साफसफाई केली? त्याच्यामध्ये कधी आम्ही झाकून बघितलं? अजूनही आम्ही तशीच आहोत. इकडनं आहे सोडून देतो.
डोक्याने ऐकतो, ते विचार आमच्या मनामध्ये जातात, आम्ही बाहेर गेल्यानंतर सैतान आमच्या डोक्यात ते काढून टाकतो. ते वचन आमच्या हृदयापर्यंत जात नाही. जोपर्यंत आमच्या हृदयाला ते टोचत नाही तोपर्यंत आमच्यात काही बदल होणार नाही. कोरिन्थियरास पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याची 16 आणि 17 ही वचने. कोरिन्थियरास पहिले पत्र याचा 3रा अध्याय 16 आणि 17 ही वचने. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. हे देवाचं मंदिर आहे. लहानापासून मोठं होईपर्यंत आम्ही कधीतरी एकदा झाकून बघितलेलं आहे का? याच्यामध्ये किती घाण आहे, किती द्वेष आहे, किती मत्सर आहे, किती हेवेदावे आहे, किती गर्व आहे, हे कोण करत? ख्रिस्त येऊन राहील काय तर कधीच राहणार नाही, कारण तो पवित्र आहे, तो शुद्ध आहे. अशा अशुद्ध मंदिरामध्ये तो येऊन राहणार नाही. जोपर्यंत तुम्ही हे मंदिर स्वच्छ करणार नाही तोपर्यंत तो तुमच्या जीवनात येणार नाही. देवाने जे पहिलं मंदिर बांधलं किंवा ज्याची निवड केली तो कोण होता? कोणाची निवड केली? सोलोमन राजाची. व्हेरी गुड. देवाने दाविदाची निवड केली होती. मला बायबल साठी घ्यावं लागेल तुमचा. यांच्या सासूबाई ना त्या घेत असतात आणि त्या म्हणाल्या की बिशपांना सांगा तुम्ही की त्याचं काही बायबल वचन किंवा काही हे घ्यायचे आहे. खरोखर हे बायबल वचन किंवा बायबल स्टडी हा महत्वाचा आहे. देवाने दाविदाची निवड केली होती, परंतु ती जबाबदारी त्याच्या हातून काढून टाकलेली आहे. का? त्याला काय रिजेक्ट करण्यात आलं? कारण त्याच्या हातून पाप घडलेला आहे, त्याच्या हातून लढाया झालेल्या आहेत, त्याच्या हातून रक्तपात झालेला आहे आणि त्यामुळे त्याने ती जबाबदारी त्याच्या हातातून काढून घेतलेली आहे. आणि नंतर ती त्याने त्याच्या मुलाला म्हणजे शल्मोनाला सोपवलेली आहे. पहिला इतिहास याचा 22वा अध्याय आणि त्याची 6 ते 8 ही वचनं. पहिला इतिहास 22वा अध्याय 6 ते 8 ही वचनं. मग त्याने आपला पुत्र शल्मोन याला बोलावून इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ मंदिर बांधण्याची आज्ञा केली. दावीद आपला पुत्र शल्मोन याला म्हणाला, माझा देव परमेश्वर याच्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधावे असा माझ्या मनास मानस होता खरा, पण परमेश्वराचा आदेश मला प्राप्त झाला की तू बहुत रक्तपात केला आणि पुष्कळ युद्धे केली. तुझ्या हातून तुला माझ्या नामाचे मंदिर बांधायचे नाही, कारण तू माझ्या देखत पृथ्वीवर पुष्कळ रक्तपात केला आहे. जो मनुष्य शुद्ध आहे, जो मनुष्य पवित्र आहे, अशाचीच देव निवड करीत आहे.
ज्यावेळेस देवाने सांगितलं की तू बहुत युद्ध केलेली आहे, तुझ्या हातून हे मंदिर मला बांधावायचं नाही, पण तुझा मुलगा तो सलमोन आहे, त्याच्या हातून मी हे मंदिर बांधतो. त्याचे हात स्वच्छ आहे, त्याचं मन निर्मळ आहे आणि जो देवाच्या आशेप्रमाणे चालेल अशाला त्याने निवडलेला आहे.